So let's start solving the numerical number 8. A potential difference of 5000 volt is applied between two parallel plates 5 centimeter apart. एवढ्यावरतीच मी आता कॉन्सन्ट्रेट करतो. खरं इथे फुल स्टॉप पाहिजे. ओके, काय म्हटलेलं आहे? A potential difference of 5000 volt. So V is 5000 volt. पुढे काय म्हटलंय? Is applied between two parallel plates. Applied between two parallel plates 5 centimeter apart. So distance between them is given. Distance. किती? 5 centimeter. So let's convert it into meter. That is 5 into 10 raised to minus 2. बरोबर आहे. आता पुढे काय म्हटलंय? A small oil drop having charge of 9.6 into 10 raised to minus 19 coulomb. So charge 9.6 into 10 raised to minus 19 coulomb. Is it right? Falls between the plates. Find the electric intensity between the plates E, and then the force on the oil drop. So force which we want to calculate. So these two things we have to find out. So it's so simple thing. First of all, E we want to find out. What is the relation between E and V? Potential difference between electric field intensity. E is equal to minus dV by dx. आता आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे. साइनचा विचार नको. आता मी लिहिताना dV by dx आपण सिम्बॉल बदललेत V by d. So E is equal to V by d. dV म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. dx means distance. Is it right? बरोबर ना? सो dV च्या ऐवजी आपण V सिम्बॉल नाही तर इथे चेंज करा. इथे dV म्हणा, तुमचा गोंधळ होणार असेल तर. आणि दिस इज dx. मग dV and dx. Okay. So now substitute the values. dV 5000, dx 5 into 10 raised to minus 2. So 5 ones are 1000 म्हणजे 10 raised to 3, 10 raised to 3 and 10 raised to minus 2 moves up, 10 raised to plus 2 plus 3 plus 2, 10 raised to 5. Is it right? 10 raised to 5 Newton per coulomb or volt per meter. कोणते युनिट घ्या. Okay. Then they ask force. How to find out force when now E is known and charge is known, E and Q. We want to find out force. How to find it out? Force कसा find out करायचा? Yes. How to find out the force? बोला कोणता फॉर्म्युला वापरू? No, there is no need of Coulomb's law. Epsilon naught upon epsilon naught. Is it the formula of force? Or just? अरे E माहिती आहे. F आणि E चं रिलेशन काय? F आणि E चं रिलेशन E माहिती आहे ना. What is the relation between F and E? अरे epsilon naught म्हणजे परमिटिव्हिटी की नाही. मग परमिटिव्हिटी कसे काय येईल बरं इथे? नाही ओजस ई नॉट. ओजस एक विचार कर बरं का. तुम्ही विचार कसा करत नाही ना. ऐश्वर्या खाडीलकर, यू आर राईट. ऐश्वर्या अँड सॉरी ऐश्वर्या नाही, सोहम नातू यू आर करेक्ट. सोहम नातू अँड तन्वी ऑल्सो. ओजस अरे बा तुझ्या वेळेला ऍप्सलॉंग अपॉन फोर्स युनिट काय? तुमचा विचार बघा, तुम्ही कशी सायंटिफिकली विचार करत नाही. एफचं युनिट काय रे ओजस? एफचं युनिट काय? न्यूटन. मग एफचं युनिट न्यूटन. तू ऍप्सलॉंग अपॉन ऍप्सलॉंग नॉट लिहितोस
किंवा ई नॉट अपॉन ई नॉट ई लिहितोस त्यावेळेला सेम क्वांटिटीचा रेशो येतो. तो सेम क्वांटिटीच्या रेशोला युनिट असतं का रे? सेम क्वांटिटीच्या रेशोला युनिट असतं का? मग तू एकीकडे म्हणतोस फोर्स युनिट न्यूटन आणि तू फॉर्म्युला लिहिताना युनिटलेस फॉर्म्युला लिहितोयस. कळतंय का? मग याचा अर्थ तू असं तरी म्हण की फोर्सला युनिटच नाहीये. कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन इन कॉमन पीपल हे माझं स्टेटमेंट जे असतं ना आहे ना ते विचार करा मित्रांनो. कॉमन सेन्स वापरा. फोर्सला युनिट आहे. ज्या वेळेला मी कोणताही फॉर्म्युला लिहितो उलटा विचार करा. फोर्सला युनिट आहे की नाही? मग ज्या वेळेला मी कोणताही फॉर्म्युला लिहीन त्यावेळेला फोर्सचं युनिट आलं पाहिजे त्या युनिटचं. बरोबर आहे. आता बघा ई इज इक्वल टू एफ बाय क्यू. तन्वी आणि कोणी सांगितलं फॉर्म्युला? आपल्याला सोहम नातूनी. व्हेरी गुड. एफ बाय क्यू. देअरफॉर एफ इज इक्वल टू ई क्यू. एफ इज इक्वल टू ई क्यू. सो मी इथेच खाली करतो एवढ्या पार्टमध्ये. एफ इज इक्वल टू ई आपला आलाय 10⁵ आणि चार्ज किती येलाय रे? चार्ज दिलाय 9.6 इंटू 10⁻⁹ कुलम. 9.6. So -19 plus 5 how much? Excuse me. -19 plus 5 -14. So झाला आपला आन्सर 9.6 इंटू 10⁻⁴ न्यूटन. फॉर्म्युले विसरू नका. आपण फॉर्म्युले पाठ करणं हे आपलं पहिलं स्टेप. न्यूमरिकल जमत नाहीत का आपले फॉर्म्युले पाठ नाहीत. कॉपी करा. हो ही पण टेक्स्ट बुकमधली आन्सर बरोबर आली आहेत. करेक्ट आहे. डन झालं का? चलो लेट्स स्टार्ट सॉल्विंग दिस. फक्त यातलं 11th आपण करणार नाही कारण की हे आपला जो पार्ट ओमिट केला त्यातला आहे. 10th ही आपण करणार नाही. बाकी सगळी आपल्याला करायची आहे. हे पण नाही, 9 पण नाही. सो 1 to 8 आपल्याला करायची आहे. ती ऑब्विसली सगळी मी करणार नाही. काही तुम्ही करणार, काही मी करणार. काहींची मी फक्त हिंट देणार. कॅल्क्युलेशन्स तुम्ही करायची. पहिल्यांदा फर्स्ट, two small spheres are charged positively. The combined charge being 5 into 10⁻⁵ coulomb. कंबाईन चार्ज म्हणजे दोन स्पिअर्स आहेत. हा एक आहे, हा दुसरा आहे. याच्यावरचा चार्ज Q1 आहे आणि याच्यावरचा चार्ज सपोज Q2 आहे तर ते म्हणतात कंबाईन चार्ज.
मग ह्या दोघांची ऍडिशन Q1 प्लस Q2 इज इक्वल टू 5 into 10 raised to minus 5 coulomb. Okay, if each sphere is repelled, obviously same charge असतील तेव्हा रिपल्शन होणार, आणि उलट each sphere is repelled म्हटलं याचा अर्थ दोघांमध्ये चार्जेस सेम आहेत. If the each sphere is repelled from the other by force of 1 Newton, so force is given 1 Newton between them. When the charges are 2 meter apart, how the total charge distributed between the spheres. म्हणजे मला Q1 आणि Q2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. So how to find it out? Let's concentrate. Yes. So first of all, the given thing Q1 plus Q2. How much it is? Q1 plus Q2 दिलाय त्यांनी. किती दिलाय रे? बघा बरं. 5 into 10 raised to minus 5 coulomb. So 5 into 10 raised to minus 5 coulomb. पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी? Further what they said? They get repelled by force 1 Newton when spheres are 2 meter apart. So 1 Newton force. Force is 1 Newton and the spheres are 2 centimeter ना? का 2 meter मी विसरलो. 2 meter apart. So distance between them is 2 meter. 2 meter. Okay. So Q1 plus Q2 is given, force is given, our distance is given. We want to find out the value of Q1 and value of Q2. Getting the numerical to everybody? काय न्यूमरिकल आहे कळलं का बेसिकली? येस. उजेस कहते बरंच एसी टाइप करतोय. ठीक आहे, मी सुरुवात करतो. F is equal to, we are going to find out the Q1 Q2 first. 1 upon 4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square. So substitute the values. F is 1 Newton. 1 is equal to 9 into 10 raised to 9 into Q1 Q2 तसेच राहतील Q1 Q2 upon R square. R is 2 meters, so 2 square 4. Is it right? So हे 4 तिकडे गेले. 4 by 9 into 10 raised to 9 is equal to Q1 Q2. ओजस तू विचार, तू काय विचारत होतास? भरपूर काय टाइप करत होतास, थांबलास मध्येच. Q1 Q2 is equal to 4 by 9 into 10 raised to minus 9 coulomb square. Obviously बरोबर ना, कूलम इंटू कूलम, कूलम स्क्वेअर युनिट येणार. आता माझ्याकडे हे एक इक्वेशन आहे ज्याला आपण म्हणूयात 1 आणि हे जे इक्वेशन आहे त्याला आपण म्हणूयात 2. सो 1 आणि 2 मला सॉल्व्ह करावे लागतील. कसे सॉल्व्ह करायचे? तुम्हाला पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं असं वाटतंय? Q1 का Q2 मला सांगा. व्हॉट डू यू वॉन्ट टू फाइंड आउट? Q1 और Q2? तुम्ही सांगा ते फाइंड आउट करूयात आपण. Q1. बरेच जण Q1 म्हटले, एक्सेप्ट श्रेयस Q2 म्हणला. ठीक आहे, बरेच जण Q1 म्हणतात, आपण Q1 करू. सो Q1 करायचा असेल तर मला Q2 काढला पाहिजे, आयदर इथून किंवा इथून. म्हणजे कसा काढायचा बघा, सबस्टिट्यूटिंग 1 in 2, सबस्टिट्यूटिंग 1 in 2 और 2 in 1 काही करा. Q2 च्या जागी ती व्हॅल्यू टाकायची. सो मी 1 in 2 करतो. म्हणजे काय? Q1 सबस्टिट्यूटिंग 1 in 2. सो Q1 प्लस Q2 च्या इकडे काय टाकू मी? Q2 च्या इकडे, सॉरी 1 in 2 म्हणतो नाही का आपण, सॉरी Q1 in 2 आहे ना Q2. Q2 च्या इकडे काय टाकू? Q2 च्या इकडे असं टाकू का? 5 into 10 raised to minus 5
मायनस Q1 पटतंय का? हे Q1 तिकडे जातील ना, मायनस होतील ना, हो की नाही? इज इक्वल टू 4/9 into 10 raised to minus 9. So multiply with Q1 now. ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. So 5 into 10 raised to minus 5 Q1 minus Q1 square is equal to 4 into 10 raised to minus 9. पुढच्या 4/9. पुढच्या स्टेप 9 ने मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे काय येईल बरं? 9 ने मल्टिप्लाय करून घेतल्यानंतर 45 into 10 raised to minus 5 Q1 minus Q1 square equal to minus 9 Q1 square, बरोबर ना? 9 ने मल्टिप्लाय करून घेतलं ना सगळ्याला. 4 into 10 raised to minus 9. So to the next step. ह्या सगळ्याला मी तिकडे पाठवलं की काय होईल हो? -9 Q1 स्क्वेअर आहे, सॉरी, प्लस होतील. सो 9 Q1 स्क्वेअर मायनस हे मायनस होतील, बरोबर आहे. 45 into 10 raised to minus 5 Q1 प्लस 4 into 10 raised to minus 9 इक्वल टू 0. झालं आपलं काम. आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं ना. आय थिंक सो वी कॅन सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. कोणता रे फॉर्म्युला? सो Q1, therefore Q1 is equal to, बोला, मी हे लिहितो म्हणजे कदाचित तुम्हाला फॉर्म्युला आठवेल. कधी फॉर्म्युला सांगा. करेक्ट. मायनस बी प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4AC, आठवतोय ना सगळ्यांना? अपॉन 2A. बघा मित्रांनो, मॅथ्स लागतं फिजिक्स मध्ये. काही जणांना वाटतं की बाम सर आणि वैद्य सर खोटं सांगतात. कारण आत्ताचीच एक गोष्ट, एका स्टुडंटला नीट करायचंय, पण आम्ही त्याला सांगितलं होतं 11वीत पुरतं मॅथमॅटिक्स ठेवा, कारण की 11वीतलं मॅथमॅटिक्स 12वीत लागतं. 12वीतलं फिजिक्स कळत नाही त्यानंतर जर का ठेवलं नाही तर. त्यांनी कुठल्याही डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर म्हणाले की काही लागत नाही. ज्या डॉक्टरांना विचारलं त्या डॉक्टरांनी ते डॉक्टर कधी झाले हे त्यांना विचारायचं. 92, 97 तेव्हा त्यांना JEE CET नीट होती का फक्त बोर्डावरती हे होतं? फक्त बोर्डावरती मार्क्स होते, ऍडमिशन होती, त्या चालू होतं PCB. पण आता नाही ना तसं. नीट द्यावी लागते. हे विचारा, सगळ्यात कमी स्कोर कशात येतो? नीट वाल्यांना विचारा. फिजिक्स मध्ये येतो, केमिस्ट्री येतो का मॅथ्स मध्ये येतो? का बायोत येतो? PCB ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त स्कोर बायोत येतो, मग केमिस्ट्री आणि मग सगळ्यात कमी फिजिक्स नीट वाल्यांचा. का असं होतं? ऑब्विसली यांचं मॅथ्स नसतं, त्यांचं मॅथ्स नाही आहे. बोर्डाला न्यूमेरिकल जास्त असतात का? मी आता जो आपला टर्मिनलचा पेपर काढला होता ना पार्थ, तो सेम बोर्ड पॅटर्नचा पेपर होता. त्याच्यात जेवढी न्यूमेरिकल्स होती तेवढीच न्यूमेरिकल्स बोर्डाला असतात. ओके, आता सबस्टिट्यूट करा. आणि नॉट ओनली न्यूमेरिकल्स, प्रूफ आहे ती कशी आहेत? आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मायनस बी ची व्हॅल्यू काय? बी ची 45 into 10 raised to minus 5. सो मायनस मायनस ते होणार प्लस. सो 45
into 10 raised to minus 5 plus or minus under root b square minus 45 into 10 raised to minus 5 square minus 4 a किती आहे a ac a आहे 9 आणि c आहे 4 into 10 raised to minus 9 9 4 into 10 raised to minus 9 बरोबर आहे divided by 2 times 9. So that is equal to 45 into 10 raised to minus 5 plus minus आता 45 चा स्क्वेअर आपल्याला काढावा लागेल. ओके सो 2025 काढलाय. मग मी आता त्याच्यात वेळ नाही घालवत. 2025 बघा आय डोंट नो चेक इट 10 raised to minus 10 minus 4 9 into 4 36 36 into 4 किती होता है 36 into 4 144 is it right into 10 raised to minus 9 upon 18 that is equal to 45 into 10 raised to minus 5 plus minus under root आम्ही काय करतोय बघा 2025 into 10 raised to minus 10 minus 1440 into 10 raised to minus 10 काय केलं कळलं का एक झिरो वाढवला म्हणजे मी एक पॉइंट इकडे शिफ्ट केला म्हणजे एक मायनस होणार वरनं डिवायडेड बाय 18 सो इथं 10 raised to minus 10 कॉमन येतील सो 45 into 10 raised to minus 5 plus minus under root 2025 minus 1440 into 10 raised to minus 10 upon 18 that is equal to 45 into 10 raised to minus 5 plus minus under root किती येतात रे 5 minus 0 5 5 पुढे 12 minus 4 8 पुढे 9 9 minus 4 5 बरोबर आहे 1 minus 1 0 so 5 8 5 and 10 raised to minus 10 स्क्वेअर रूटच्या बाहेर येतील 10 raised to minus 5 अपॉन 18 आता हे रूट 585 लॉग टेबल ओपन करा लॉग ऑफ 585 चेक करा लॉग ऑफ 585 रेस्ट टू 1/2 लॉग ऑफ 585 बघा चेक करा 2.7672 हा 2 डिवाइड बाय 2 मी तेच केलं ना म्हणजे मल्टिप्लाय बाय 1/2 ना पार्थ डिवाइड बाय 2 म्हणजे मल्टिप्लाय बाय 1/2 हो की नाही हा मग 2 पॉइंट किती 7672 इज इट राइट 7672 so that is equal to 1 point
किती येत आहेत? 6. बरोबर आहे. 3836. चेक द अँटीलॉग. $2418. ओके, सो 24.18 आन्सर अजून आलेला नाही हा. 24.18. सो दॅट इज Q1 इज इक्वल टू 24.18 into 10 raised to minus 5 divided by 18. आता करा 18 1 जा, बरोबर ना? 6 करा. 61, सॉरी, किती येत आहेत? 61. 18 3 जा ना. 18 3 जा किती येतात? 18 3 जा किती वेळा टेबल पाठ्या बघूया. 54 करेक्ट. मग राहिले किती? 61 हवे होते. 7 राहिले. 78. 18 4 जा 72. बरोबर. 78 72 मिळाले म्हणजे 440. 18 2 जा परत 4, हे रिकरिंग येत जाईल आता. सो 1.342 into 10 raised to minus 5 coulomb. This is the answer of Q1. So how to find out Q2 then? Q2 कसा फाइंड आउट करणार? आता काम सोपं आहे. सबस्टिट्यूटिंग Q1 in 1, इक्वेशन नंबर 1. सो Q2 is equal to किती दिलाय हो? Q2 is equal to 45. अरे हा हा हा, वी मेड मिस्टेक. सॉरी आदित्य. येस, यू आर राईट. आपण एक मिस्टेक केली आहे इथे. हे निमेरिकल करताना. थांबा, मी हे पेजेस क्लिअर करतो. ते हे राहिले ना आपले 45 into 10 raised to minus 5. सो Q1 is equal to 45 into 10 raised to minus 5. बरोबर ना? 10 raised to minus 5 मायनस प्लस और मायनस. इज इट राईट? प्लस और मायनस किती म्हटले त्यांनी? किती आलं आपलं आता? 24.18. 24.18 into 10 raised to minus 5 divided by 18. Okay, that is equal to, करा एकच सेकंड. हा, सो ऍडिशन करून किती येईल? 8 1 5 plus 4 9 4 plus 2 6 into 10 raised to minus 5. Is it right? Upon 18. और काय? मायनस ना. सो 10 minus 8 2 9 minus 1 8 4 minus 4 0 4 minus 2 2 20.82 into 10 raised to minus 5 अपॉन 18. हा, आता सॉल्व करा आणि काय ते सांगा पटकन. Q1 ची 2 आन्सर सांगा.
मी मला कळायला पाहिजे काय? श्रेयस चेक कर, श्रेयस चेक कर. 3.843 हे बरोबर आहे. 3.843 इंटू 10⁻⁵. श्रेयसने फर्स्टच सांगितलंय, दुसऱ्याचं 3 पॉईंट येऊच शकत नाही, ते 1 पॉईंट काहीतरी येणार आहे. बघा बरं, बाकीच्यांनी चेक करा. येस. ओके, आता Q2 काढायचा. Q2 बरोबर उलटा येईल. हे 6 न 7 घ्या बरं का, रिकरिंग येत जाईल 6 म्हणून 7 घ्या. Q2 बरोबर उलटा येईल बघा. Q2 1.157 इंटू 10⁻⁵ और 3.843 इंटू 10⁻⁵ कुलम. म्हणजे जर का हे आन्सर असेल Q1चं, तर Q2चं आन्सर हे येईल आणि वाईस वर्सा. कळलं का? ओके, सो लेट कॉपी इट.
I show you next slide? Okay. Can I proceed to the next page? लेक्चर 1653 होते. 4 जण गायब झाले. अवघड आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरचं पडलं नाहीये तर मला काय त्याहून नाही.
Yes, okay. Aryan, next. Done. झालं का? Chalo, let's start with the next part, next numerical. If you're done with it. हे सगळ्यांचं झालंय, I think so. पुढे जायचं. Yes. एक मोठं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं. आता एक वेगळं न्यूमरिकल. काय आहे बरं? सोपं न्यूमरिकल आहे comparatively. What is the magnitude of a point charge chosen so that the electric field 50 centimeter away from magnitude of 2 has magnitude of 2 Newton per coulomb. So two things are given. The value of E is given to us, excuse me, and the distance R is given to us, and they asked to find out Q. मग E चा असा कोणता फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला मित्रांनो की यात Q आणि R आहे? सांगा बरं तुम्ही. Q आणि R, Q म्हणजे चार्ज आणि डिस्टन्स, या दोन्ही गोष्टी आहेत. तसा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता? लिस्ट करूया आठवत नसेल तर. काय बरं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे फॉर्म्युले काय काय आहेत? F upon Q naught 1 upon 4 pi epsilon naught Q by R square, बरोबर की नाही? That is equal to d phi by ds, flux by ds, त्यानंतर काय? dv by dx, this is area. मग चार्ज आणि डिस्टन्स Q आणि R असलेला फॉर्म्युला कोणता? सेकंड. ऑब्वियसली तो फॉर्म्युला मी वापरणार. सो E इज इक्वल टू 1. बघा आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे कळत नाही. तो कसा शोधायचा? असा शोधायचा. 4 फॉर्म्युले आहेत की माझ्याकडे Eचे. मला काढायचंय काय? मला E माहितीये, Q माहितीये आणि R माहितीये. तिन्ही गोष्टी माहिती असलेला फॉर्म्युला कोणता? फॉर्म्युला कोणता असलेला फॉर्म्युला? दोनच आहेत. याच्यात पण नाही, याच्यात पण नाही, याच्यात पण नाही आहेत. सो Q बाय R स्क्वेअर, दॅट इज E ची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे हो? 2 Newton per coulomb. So value of E is 2. That is equal to 9 into 10 raised to 9. Q, value of Q आपल्याला फाइंड आउट करायची आणि R दिला आहे. किती आहे R?
50 सेंटीमीटर. सो 50 सेंटीमीटर म्हणजे किती रे? 50 सेंटीमीटर 50 इंटू 10⁻², म्हणजे 5 इंटू 10⁻1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, so that is 5 square 25 10⁻1 10⁻². so 2 into 25 into 10⁻² divided by 9 into 10⁻9. हो की नाही? मला पुढच्या स्टेपला काय येईल बघा बरं. हा, दॅट इज इक्वल टू Q. Therefore Q is equal to 25 into 2 50. Okay, divided by 9 into 10⁻9 moves up, -9 -2 -11. बरोबर आहे, 10⁻11. So 50 into 10⁻11. So 5 by 9 into 10⁻10 coulomb. 50 म्हणजे 5 into 10 ना, 10 into 10⁻11 म्हणजे 10⁻10. हे सोपं होतं न्यूमरिकल, नाही का रे? छोटं होतं, सोपं होतं म्हणण्यापेक्षा. सोपं सगळंच आहे. जर का तुम्ही प्रॅक्टिस असेल तर सगळंच सोपं आहे. नथिंग इज डिफिकल्ट. आपल्याला फॉर्म्युला पार्ट नसतं आणि प्रॅक्टिस नसते की आपल्याला अवघड जातं. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फॉर्म्युला पार्ट पाहिजे. चला, झालं की मला सांगा, मग पुढचं करूया. उद्या आपण आपला दुसरा चॅप्टर सुरू करूया. पुढचा चॅप्टर कोणता? नाव काय सांगितलं होतं आधी मी, आठवत आहे का? लॉज ऑफ मोशन. हा एक मोठा चॅप्टर झाला की ऑलमोस्ट आपला बऱ्यापैकी पोर्शन संपला. असं मी का म्हणतोय, बाकीचे पुढचे चॅप्टर कम्पॅरेटिव्हली खूप छोटे आहेत. ग्रॅव्हिटेशन फारच छोटा आहे. 2 ते 3 दिवसात, फार फार 4 दिवसात न्यूमरिकल सकट संपतो. हा चॅप्टर एक मोठा आहे, लॉज ऑफ मोशन, 4th चॅप्टर नंबर 4. ओके, डन झालं. आता यातलं कुठलंही पुढचं मी करणार नाही. हे सगळे होमवर्कला आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, सगळे होमवर्कला आहेत. फक्त मी हिंट देतो. 3 ला फॉर्म्युला कोणता वापरणार? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स वुड हॅव टू बी रिमूव्ड फ्रॉम अ क्यूबिक कॉइन चार्ज लाईक Q, and the formula of Q is equal to ZE. कुठे शिकला हा फॉर्म्युला? आता हे चालू आहे का तुमचं? काय ऍटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर चालू आहे का? चालू आहे ना? झेड काय? झेड काय आहे सांगा? ए आणि झेड दोन सिंबल झाले असतील कदाचित आतापर्यंत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. और atomic number, correct. And what is A then? Z is atomic number or number of electrons. तो Zच काढायचा आहे. E ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1.6 into 10⁻9 आणि Q दिला 10⁻7 कुलम. A म्हणजे काय? A, what is A? atomic mass number. atomic mass नाही बर का, atomic mass number. Yes. What is the force experienced by test charge? व्हॅल्यू दिले चार्जची, E दिलाय. सो E दिलाय
आणि क्यू दिलाय एफ काढायचा, मी हिंट सुद्धा देणार नाहीये. नाईन काय काढायचंय, अरे सॉरी, नाईनथही नाही करायचं. 9 मध्ये फक्त एक काम करा, नाईन नाही करता येणार कारण की तुमचं पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालेलं नाहीये ना, बरोबर आहे. फक्त 9th मध्ये व्हॉट इज द इलेक्ट्रिक फोर्स करा, फोर्स ऍट, थांबा हे मी उद्या घेतो. 9th नका करू, आता 9 नका करू. ओके, उद्या तुम्हाला मी 9 देतो कारण की 9 मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला 1/4 क्यू बाय आर पुढच्या वर्षी, अजून आपल्याला झाला नाहीये या वर्षी. सो ना हे नका करू. 9 नाही, किती 1 2 3 4 5, फिफ्थ नाही करायचं आपल्याला, सॉरी. हे करायचंय, वर्क डन काढायचंय, बरोबर आहे. पीडी पोटेन्शियल डिफरन्स काढायचं, चार्ज का, कोणता फॉर्म्युला रे, पोटेन्शियल डिफरन्स चार्ज दिला, वर्क डन काढायचं, कोणता फॉर्म्युला वापरणार. येस, पीडी इंटू चार्ज, करेक्ट. वर्क इज इक्वल टू पीडी इंटू चार्ज, पीडी गेट चार्ज, वर्क इज डन. ओके, ह्या गेलं फॉर्म्युला तोच, पीडी इंटू चार्ज, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पीडी इंटू चार्ज. पण त्यांनी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये विचारलंय. तुम्ही जे आन्सर फाइंड आउट कराल ते जूल मध्ये असेल. कशात, जूल मध्ये. त्याला डिव्हाइड करायचं कशानी, चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्या व्हॅल्यूनी. हिंट देतो, काय, पीडी इंटू चार्ज ने काय ते तुमचा आन्सर येईल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पीडी पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. हे जे तुमचं आन्सर येईल ते जूल मध्ये येईल, बरोबर आहे, जूल मध्ये. ह्याला मी 1.6 इंटू 10⁻19 ने डिव्हाइड केलं की मला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आन्सर मिळतं. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. तुम्हाला मेगा विचारलंय, म्हणजे मग आता मल्टिप्लाय करायचं. आधी एवढं तर करा, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये काढा. मेगाचं कन्व्हर्जन नंतर मी सांगितलं होत्या वाटल्यास. ओके, एवढं कराल, जमेल सगळ्यांना. प्रयत्न करा, नाही जमतं उद्या मी आहेच आहे. आणि आठवं काय करायचंय, अन इलेक्ट्रॉन इज सर्क्युलेटिंग अराउंड इलेक्ट्रॉन, द न्यूक्लियस ऑफ एच ॲटम इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस. नीट लक्ष द्या, मी काय वाचतोय, 5.3 इंटू 10⁻11 मीटर. ते एक मिस्टेक आहे, ती करेक्ट करून घ्या. 10⁻, मी शेअर करतोय, 10⁻11 मीटर. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, सेम पीडी इंटू चार्ज. नाही थांबा, हेही नाही करता येणार तुम्हाला, कारण की पीडी कसा काढायचा हे तुम्हाला झालं नाही. एटही नाही करता येणार तुम्हाला, पण बाकीची करता येतील. ह्याला आपल्याला कोणती करायची आहेत, 3 4 6 7, 3 4 6 7 तुम्हाला करायचे आहेत. 3 4 6 7 जमेल करायला. 3 4 6 7. मी ही फाईल शेअर करतो. Yes, you can download it. 11 electronumericals असं याचं नाव आहे. Tomorrow, after coming to the lecture, we will solve these numericals. हा, आपण सॉल्व करणार म्हणजे जी आली नाही ती सॉल्व करणार, सगळी नाही. And later on, we will start with the next chapter, that is laws of motion. Okay, bye bye, take care, God bless you. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी रखते हुए विदा लेते हैं. तब तक के लिए बाय बाय, नमस्कार, शुक्रिया.